नमस्कार मित्रांनो. स्टॉक मार्केटमध्ये येणाऱ्या बहुतेक लोकांची सुरुवात कशी होते माहीत आहे? एखादा YouTubeचा व्हिडिओ बघितला, Telegramवरचा एखादा स्टॉक बघितला किंवा कुणी तर बाय करायला सांगितलं किंवा एखादी स्ट्रॅटेजी बघितली का लगेच आपण काय करतो? ट्रेडिंगला सुरुवात करतो. पण प्रश्न असा आहे, मार्केटमध्ये पैसा लावण्याआधी आपण मार्केट शिकतो का? गेल्या काही दिवसापासून मला खूप कमेंट्स, मेसेज आणि DM येत आहेत. लोकं विचारत आहेत, "सर, स्टॉक मार्केट बेसिक पासून कसं शिकायचं? टेक्निकल एनालिसिसची सुरुवात कुठून करायची? फंडामेंटल एनालिसिस समजतच नाहीये. ऑप्शन ट्रेडिंग करायचं आहे, पण सुरुवात कुठून करू हेच कळत नाहीये आणि सर्वात महत्त्वाचं प्रॉपर लर्निंग कुठं मिळेल? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपर स्टॉक मार्केट लर्निंग प्रोग्रामबद्दल माहिती सांगणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं हा व्हिडिओ कोणताही स्टॉक टिप, बाय सेल किंवा इन्व्हेस्टमेंट रिकमेंडेशनसाठी नाहीये. फक्त लर्निंगसाठी आहे, एज्युकेशनसाठी आहे आणि ते पण 100% फ्री आहे. मित्रांनो, स्टॉक मार्केटची माहिती इंटरनेटवर प्रचंड आहे. पण प्रॉब्लेम माहितीची कमतरता नाहीये. प्रॉब्लेम आहे इन्फॉर्मेशनचा योग्य क्रम नसणं. आज कॅन्डलस्टिक पॅटर्न बघितला, उद्या ऑप्शन ट्रेडिंगला सुरुवात केली, परवा दिवशी एखाद्या कंपनीचं फंडामेंटल एनालिसिस केलं. त्यानंतर समजलं हे इंडिकेटर बाय आणि सेलचा सिग्नल देतंय आणि त्यानंतर अचानक आपण फ्युचर किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंगला सुरुवात करतो. सगळं शिकतोय असं तुम्हाला वाटतं, पण फाउंडेशनच तयार होत नाहीये. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्यानं पहिल्याच दिवशी ऑप्शन ग्रीक्स शिकायला सुरुवात केली, पण त्याला अजून सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय, रिस्क मॅनेजमेंट काय असतं, पोझिशन सायझिंग काय असतं, मनी मॅनेजमेंट काय असतं, हेच माहीत नसेल आणि तर ती व्यक्ती एडव्हान्स कन्सेप्ट शिकूनही त्याला उपयोग होणार नाही. म्हणून स्टॉक मार्केटमध्ये लर्निंग खूप महत्त्वाचं आहे. बेसिक पासून एडव्हान्स पर्यंत ते पण प्रॉपर लर्निंग पाथनं. या सर्व प्रकारच्या लर्निंग प्रोग्राममध्ये आपण फोकस करणार आहोत फायनान्शियल मार्केट एज्युकेशनवर. तुम्ही स्टेप बाय स्टेप मार्केटच्या कन्सेप्ट समजून घेऊ शकता. सर्वात प्रथम स्टॉक मार्केट कसं काम करतं, एक्सचेंज म्हणजे काय, डीमॅट अकाउंट म्हणजे काय, ऑर्डरचं प्रकार, त्यानंतर मग तुम्हाला प्राइस एक्शन असेल, चार्ट असेल, कॅन्डलस्टिक पॅटर्न असेल, ट्रेंड असेल, सपोर्ट रेजिस्टन्स असेल, व्हॉल्यूम असेल. त्यानंतर मग येतं टेक्निकल एनालिसिसच्या कन्सेप्ट, त्याचबरोबर कंपनीचं एनालिसिस, फायनान्शियल स्टेटमेंट, व्हॅल्युएशन, फंडामेंटल एनालिसिसचं बेसिक कन्सेप्ट्स आणि त्यानंतर येतं एडव्हान्स लेव्हलला ऑप्शनच्या एज्युकेशनल कन्सेप्ट. त्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, ट्रेडिंग सायकॉलॉजी अशा वेगवेगळ्या विषयांचा स्ट्रक्चर्ड अभ्यास आपण या ठिकाणी करतो. मित्रांनो, हा जो कोर्स आहे ना, हा कंप्लीट फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि सलग 30 दिवस मी स्वतः तुम्हाला संध्याकाळी 8 ते 9च्या दरम्यान लाईव्ह शिकवत असतो. त्यामुळे तुम्हाला हा कोर्स जॉइन करायचा असेल, तर आत्ताच दिलेल्या WhatsAppला मला मेसेज करा. यामध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी शिकवणार आहे. त्याची पुढची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल. मित्रांनो, या लर्निंग प्रोग्राममधून तुम्हाला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी मिळू शकतात? एक म्हणजे डेली लाईव्ह ट्रेनिंग. रेकॉर्डेड व्हिडिओ पाहणं वेगळं आणि लाईव्ह सेशनमध्ये कन्सेप्ट समजून घेणं खूप वेगळं असतं. लाईव्ह ट्रेडिंगमध्ये प्रश्न पडला तर लगेच तो तुम्ही विचारू देखील शकता. त्याचबरोबर तुम्ही जर बिगिनर असाल तर सुरुवातीपासून शिकता येईल आणि एकदम एडव्हान्समध्ये जंप करण्याऐवजी स्टेप बाय स्टेप जर पुढे गेला तर तुम्हाला त्याचा फायदा देखील होईल. टेक्निकल एनालिसिस आणि फंडामेंटल एनालिसिस देखील खूप महत्त्वाचं असतं. स्टॉकचा चार्ट कसा रीड करायचा, कंपनीचा बिझनेस कसा समजून घ्यायचा, या दोन्ही गोष्टी इन्व्हेस्टमेंट लर्निंगमध्ये कव्हर केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर ऑप्शन आणि रिस्क मॅनेजमेंट देखील खूप महत्त्वाचं आहे. ऑप्शन म्हणजे फक्त प्रॉफिटचं साधन नाही, त्यामध्ये रिस्क देखील खूप मोठी असते. म्हणून ऑप्शन समजून घेताना रिस्क मॅनेजमेंट, कॅपिटल मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग याची एज्युकेशनल अंडरस्टँडिंग देखील या कोर्समध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. मित्रांनो, लर्निंग करताना डाउट तर येणारच. हे असं का झालं? ही कन्सेप्ट कुठं वापरायची? हे कॅल्क्युलेशन कसं आलं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इंटरॅक्टिव्ह सेशनमधून समजून घेता येणार आहेत. काही प्रोग्राममध्ये पर्सनलाइज्ड लर्निंग सपोर्ट देखील मिळणार आहे. म्हणजे लर्निंग करताना आलेल्या डिफिकल्टीज समजून घेण्यासाठी देखील माझा तुम्हाला गाईडन्स मिळणार आहे. मित्रांनो, हा जो प्रोग्राम आहे, हा पूर्णपणे फ्रीमध्ये तयार केला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हा प्रोग्राम तुम्हाला एकदा नाही दोनदा देखील बघायला मिळू शकतो. तो कसा बघायला मिळू शकतो, हे जर जाणून घ्यायचं असेल, तर दिलेल्या नंबरला आत्ताच WhatsAppला मेसेज करा. मित्रांनो, इथं एक गोष्ट खूप क्लिअर ठेवली पाहिजे. स्टॉक मार्केट लर्निंग प्रोग्राम म्हणजे स्टॉक टिप्सची सर्व्हिस नाहीये. उद्या कोणता स्टॉक वाढणार, कोणता स्टॉक घ्यायचा, किती टार्गेट येणार, किती प्रॉफिट येणार, याची गॅरंटी कोणताही एज्युकेशनल प्रोग्राम देऊ शकत नाही. अशी अपेक्षा ठेवू नका, कारण मार्केटमध्ये रिस्क असते. लर्निंगचा उद्देश स्वतः मार्केटमध्ये कन्सेप्ट समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये सुरुवातीला सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट कोणती असायला पाहिजे माहिती आहे का? पैसा नाही, नॉलेज असायला पाहिजे. ₹10,000 मार्केटमध्ये टाकणं खूप सोपं आहे.
पण त्याआधी 10 तास मार्केट शिकणं खूप अवघड असतं. कारण इथंच मोठी चूक होते. कारण कॅपिटल पुन्हा कमवलं जाऊ शकतं, पण चुकीच्या डिसिजनमुळे झालेला मोठा लॉस रिकव्हर करायला खूप वेळ लागू शकतो. म्हणून आधी लर्निंग करा, नंतर अंडरस्टँडिंग करा, नंतर प्रॅक्टिस करा, रिस्क समजून घ्या आणि त्यानंतरच फायनान्शियल डिसिजन घ्या. जर तुम्हाला स्टॉक मार्केट रँडम टिप्सवर नाही, प्रॉपर कन्सेप्टवर आधारित शिकायचं असेल, ते पण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत, तर मित्रांनो या लर्निंग प्रोग्रामची माहिती YouTubeच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझी WhatsAppची लिंक आहे. त्यामध्ये दिली आहे. त्या WhatsAppच्या लिंकला क्लिक करा. मला WhatsAppला मेसेज येईल. प्रोग्रामचं स्ट्रक्चर, प्रोग्रामचा ॲक्सेस, प्रोग्रामचा टाईम, टर्म एंड कंडिशन काय आहेत, हे सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितल्या जातील. मित्रांनो ॲडव्हान्सपासून सुरुवात करू नका. बेसिकपासून सुरुवात करा. स्टेप बाय स्टेप सुरुवात करा. कारण मार्केटमध्ये शॉर्टकटपेक्षा राइट लर्निंग प्रोसेस जास्त महत्त्वाची आहे. मित्रांनो हा जो कोर्स आहे, मी पूर्ण एज्युकेशनल पर्पजनं तयार केलेला आहे. मित्रांनो तुम्हाला जर हा कोर्स जॉइन करायचा असेल, तर आत्ताच दिलेल्या नंबरला कॉल करा. तुम्हाला या कोर्समध्ये प्रवेश दिला जाईल. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.